डंपरखाली सापडून दाम्पत्याचा मृत्यू. इचलकरंजी शिरतवाड मार्गावरील यशोदा पुलावरील घटना. पंचगंगा नदी तीरावरील वरदविनायकाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यामध्ये सौ सुनीता संजय वडिंगे वय वर्ष 55 या रिंग रोड मंगळवार पेठ या जागीच ठार झाल्या. तर इचलकरंजी होमगार्ड उपपथकाचे निवृत्त प्रभारी अधिकारी संजय सदाशिव वडिंगे वय वर्ष 58 यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलीस होमगार्ड दलासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास येथील यशोदा पुलानजीक ही दुर्घटना घडली. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संजय वडिंगे हे येथील इचलकरंजी होमगार्ड उपपथकाचे प्रभारी अधिकारी म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत होते. 15 दिवसापूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे संजय आणि सुनीता वडिंगे हे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून MH09 AT 0604 वरून पंचगंगा नदी तीरावरील वरद विनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन हे दाम्पत्य घराकडे परतत होते. यावेळी यशोदा पुलानजीक ते आले असता त्यांच्या पाठीमागून डंपर क्रमांक MH09 FL 5418 येत होता. अचानकपणे वडिंगे दाम्पत्यांची दुचाकी घसरली आणि पाठीमागून येणाऱ्या डंपरचे चाक सुनीता वडिंगे यांच्या डोक्यावरून आणि संजय वडिंगे यांच्या कमरेवरून गेलं. त्यामध्ये सुनीता वडिंगे या जागीच ठार झाल्या. तर गंभीररित्या जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना संजय यांचाही मृत्यू झाला. वडिंगे दाम्पत्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. संजय वडिंगे यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 15 दिवसापूर्वी संजय वडिंगे हे सेवानिवृत्त झाले होते. वडिंगे दाम्पत्य दररोज सकाळी वरद विनायकाच्या दर्शनासाठी जात होते. आजही ते नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गेले होते. परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. महानकर न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.